संतांची या जपे नेघे माझी वाचा तुटी महालाल तुकासाठी सत्य शेवटी जगद्गुरु तुकोबरा म्हणतात संतांच्या नामानं सगळे पाप निवृत्त होतात. तुका म्हणे पापे जाते संतांची या जपे संतांचं नामचिंतन केल्यानंतर अनंत जन्माचं पाप निवृत्त होतं. नवे नवे की नाही आमच्या स्वरूपापर्यंत जे जे आडवं येतं त्याला पाप म्हणत जावं. भगवत प्राप्ती करता जे प्रतिबंध करतं ते पाप असतं, ते नामचिंतनानं सगळं पाप जातं. सरते शेवटी जगद्गुरु तुकोबारा म्हणतात जर संतांच्या संगतीमध्ये आपल्याला आत्मसाक्षात्कार झाला आणि आत्मसाक्षात्कार झाला तर पापाचं जे मूळ बीज आहे ते अज्ञान सुद्धा नष्ट होतं. कारण शरीराला कारण आहे पाप पुण्य, पाप पुण्याला कारण आहे धर्माधर्म, धर्माधर्माला कारण आहे अनुकूल प्रतिकूल ज्ञान, अनुकूल प्रतिकूल ज्ञानाला कारण आहे भेद ज्ञान आणि भेद ज्ञानाला कारण आहे आत्मस्वरूपाचा ज्ञान. आपुला आपण पेया विसरो जो धनंजया ते चिरूप या अज्ञानाशी म्हणजे अज्ञानाची सुद्धा निवृत्ती होते. पापाचं मूळ असतं सुद्धा ते निवृत्त होतं. असं जर संतांच्या नामामध्ये सामर्थ्य आहे तर जगद्गुरु तुकोबारा म्हणतात नेघे माझी माझी वाचा नुकसान का सहन करील. नेघे माझी वाचा तुटी महालाभ दुःखासाठी. संतांच्या नामामध्ये जर एवढा लाभ होत असेल तुम्ही नामचिंतन करायचं का सोडावं. झालेली सेवा परमात्मा पंढरीनाथाच्या चरणी अर्पण करूया. इथं येण्याचा योग आला आणि आपण 13 वर्षांना इथे येतो ध्यानात ठेवा. पण मागच्या वर्षी मला येणं झालं नाही त्याचं कारण तुम्हाला सांगणं आवश्यक आहे. दरवर्षी परमात्मा पंढरीनाथाच्या कृपेनं पंढरपुरामध्ये चातुर्मासामध्ये राहणं होतं. चंद्रशेखर महाराज देगलूरकरांची, चैतन्य महाराज देगलूरकरांची प्रवचन ऐकायला मिळतात आणि माझाही त्या मुरलीधर मंदिरामध्ये धूत महाराजांकडे माझा विचारसागरचा पाठ असतो, ज्ञानेश्वरीचा पाठ असतो आणि त्या पुढच्या वर्षी गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये ज्ञानेश्वरी सांगण्याचं आमंत्रण आलेलं आहे. आणि मी आनंद घेत असताना त्या चातुर्मासातला गावाकडे आलो आणि आल्यानंतर माझ्या मनामध्ये अशा प्रकारची भावना निर्माण झाली. कारण आता असं ठरवलंय की प्रपंचामध्ये लक्ष द्यायचं नाही, बोलण्याची नाही आता देवाविन काही, प्रपंचाकडे बघायचंच नाही. झाले ना 61 वर्ष झाली, 60 वर्ष झाली, कुठपर्यंत त्या प्रपंचामध्ये खितपत पडायचं. आणि असं मला वाटलं की मी 5 महिने आळंदी क्षेत्रामध्ये गेलो. म्हणजे गेल्या वर्षीचं न येण्याचं कारण सगळ्यांना माहित असणं आवश्यक आहे. 5 महिने मी आळंदी क्षेत्रामध्ये गेलो. ब्रह्मलीन परमपूज्य साखरे महाराजांचे ब्रह्मलीन झाल्यानंतर मी त्यांच्या अंत्ययात्रेला गेल्यानंतर माझ्या मनामध्ये काय विचार आला की आता आळंदी सोडी जुळून नाणे नाही. मग 5 महिने आळंदीमध्ये राहिलो. त्या काळामध्ये जे काही त्या महिन्यातले 5-25 कार्यक्रम तुमचाच कार्यक्रम नाही, असे 5-25 कार्यक्रम मला जाता नाही आला. त्याचं कारण मला एक पंचदशी नावाचा ग्रंथ समजून घ्यायचा होता. कारण माणूस शेवटपर्यंत विद्यार्थी असतो ध्यानात ठेवा. तुम्हाला वाटत आम्ही 2 तास व्यवस्थित बोलतो पण आम्हालाही काही अध्ययन करावं लागतं. म्हणून पंचदशीचा अभ्यास करण्याकरता साखरे आश्रम मध्ये मी 5 महिने राहिलो. आणि राहिल्यानंतर चिदंबरेश्वर महाराज असतील, यशोधन महाराज साखरे असतील, त्यांनी आम्हाला एक अट घातली. जर तुम्हाला महाराज पंचदशीचा पाठ ऐकायचा असेल तर 5 महिने आश्रमाच्या बाहेर पडता येणार नाही, तुम्ही कीर्तनाला जायचं नाही. जर हे मान्य असेल, जर हे मान्य असेल तरच आमच्या आश्रमामध्ये राहायचं. आणि इथून तुम्ही कीर्तनाला जाणार तर उद्या ग्रंथ बंद होणार. म्हणून मला ही अडचण असल्यामुळं आणि मला तो ग्रंथ समजून घ्यायचा होता. कारण प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये कशाचं तरी अज्ञान असतं ध्यानात ठेवा. तो ग्रंथ समजून घेण्याकरता मी आळंदीला राहिलो. पण आपली तारीख आल्यानंतर 2 दिवस अगोदर, मला वाटतं 3 दिवस अगोदर, कारण आपल्या गावामधले माझ्याकडे 3च फोन नंबर आहेत. यद्यपि त्या फोनवर माझा मोबाईल चेक करा, त्याच्यावर नाव सुद्धा लिहिलं नाही. घारेगाव नंबर 1 ते गैरीनाथ महाराजांचा फोन आहे. घारेगाव नंबर 2 तो संतोष महाराजांचा फोन आहे. आणि घारेगाव नंबर 3 असं नामांकन केलेलं आहे, ते थोरे नानाचा फोन आहे. बाकीच्यांची तुमची सगळ्यांची माझी तोंड ओळख आहे पण 3च माझ्याकडे फोन नंबर आहेत. मग मला पर्याय नव्हता. मी संतोष थोरे काकांना मी फोन केला. म्हणलं माझी एक अडचण आहे, तुमचा सप्ताह तर सुरू आहे, माझ्या हृदयात बसलेलं गाव आहे, मला घारेगावला येण्यामध्ये आनंद वाटतो. सगळे माणसं प्रेमाचे, पण एक यावर्षी विनंती आहे. काय विनंती आहे?
मला यावर्षी येणं होत नाही, कारण अशी अडचण आहे, मी ग्रंथ समजून घ्यायला लागलेलो आहे. आणि जर मी आपल्याकडे कीर्तन आलो तर मला ते ग्रंथ पुन्हा ऐकायला मिळणार नाही, ही अडचण आहे. पुन्हा 3 दिवस अगोदर बरोबर आहे तुम्हाला फोन केला होता, आणि त्याच्यानंतर पुन्हा 1 दिवस राहिला असताना म्हणलं तुम्ही काय करा, थोरे काकाला सांगा, गहिनीनाथ थोरे काकाला सांगा, या वर्षीची मात्र तुम्ही भागून घ्या, कोणाला तरी पाचारण करा. पण काय होतं मग, नेमकं काय होतं, अशी अडचण आमच्या गावामध्ये मी सुद्धा सत्य केलेले, त्याच्यामध्ये एखाद्याच्या पंक्तीला एखादा महाराज नाही आले. समजा नथुराम महाराज केळकर आमच्या गावाकडे एकदा नाही आले, मग ती पंक्तीवारी म्हणे आमच्या पंक्तीला तो महाराज कसा चालला. आता काय करावं, मी अक्षरशः दुसऱ्या दिवशी गाडी करून भंडाऱ्या डोंगरवर गेलेले होते नथुबाबा केळकर. माझी परेशानी होऊन मी गाडी करून त्यांना घेऊन आलो, आणि कीर्तनामध्ये त्यांनी सांगितलं बाबा मी एकदा पंढरपूरला त्या भंडाऱ्यावर गेल्यामुळं ब्रह्मानंदी लागली टाळी, कोण देहा ते संभाळी. कारण नथुबाबा केळकर विनयी महात्मा होता, गोटवीन लाड ब्रह्मज्ञानी हाती, मुक्त आत्मस्थिती सांडवीन, अशा प्रकारचा महात्मा. भंडाऱ्यावर गेल्यानंतर ब्रह्मानंद मध्ये जायचे, मग ते आले नाही, आणि मग आल्यानंतर खुलासा झाला. म्हणून तुम्हाला सांगायला माझी फार अडचण होती, आणि मी विनंती केली होती संतोष महाराजांना, आणि त्यांना म्हणलं गहिनीनाथ महाराजांना सांगा आणि थोरे नानाला सांगा. ते म्हणले थोरे नाना, ते म्हणले मलाही फोन आला होता, म्हणजे दोघांना फोन आला होता, बाकी याच्यामध्ये काहीच नाहीये. माझी अडचण असल्यामुळं मला ती विनंती मी केली, त्याच्यामुळे मी गेल्या वर्षी आलो नव्हतो. घे माझी वाचा तुटी. आणि आपल्या गावाला येताना मला खूप आनंद होतो ध्यानात ठेवा. अरे आपलं गाव तर माझ्या हृदयात बसलेलं आहे, कारण आपल्या गावामध्ये जो सत्ता होतो, जी आवड आहे ती फार उच्च कोटीची आवड आहे. मला त्या आनंदाचा भान मिळण्याकरता उलट ज्या ज्या वेळेस तारखा घारेगावची कधीही मला तारीख वाटते, तुमच्यात नाही. 25 तारखा काकडे कंडारी एक गाव आहे परतूर पासून, तिथे मी असे निरोप पाठवले. जवळजवळ 25 गावाला मला जाता नाही आलं. हे त्याचं कारण होतं म्हणून घे माझी वाचा तुटी, महालाभ भोगासाठी. अशा प्रकारचा लाभ संतांच्या नामचिंतनावर होत असेल तर मी का नामचिंतन करू नये. ते नामचिंतन कसं करायचं, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव